रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एमजीएल म्हणजे महानगर गॅस लिमिटेडचे जे काही क्वार्टर 3 चे रिझल्ट्स लागलेले आहेत त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत. So, सर्वप्रथम इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स काय आहेत या ठिकाणी आपण पाहून घेऊया. बघा, काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स नव्हत्या, फक्त एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट या ठिकाणी झालेले आहेत, म्हणजे काय रेकॉर्ड डेट आपल्याला मिळालेली आहे डिव्हिडंडसाठी. इंटरिम डिव्हिडंड कंपनीने अनाउन्स केलेला आहे. ₹12 प्रति शेअर असा या ठिकाणी मित्रांनो काय असणार आहे, इंटरिम डिव्हिडंड कंपनी देणार आहे आणि 13 फेब्रुवारी ह्याच्यासाठी काय असेल, रेकॉर्ड डेट असेल. जर तुम्हाला डिव्हिडंडचा लाभ उचलायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही रेकॉर्ड डेटच्या अगोदर शेअर्स तुम्ही घेऊ शकता आणि डिव्हिडंडचा लाभ या ठिकाणी उचलू शकता. आता आपण बघूया कंपनीचे जे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स या ठिकाणी कसे लागलेले, समाधानकारक या ठिकाणी लागलेले आहेत का अथवा नाही. तर सर्वप्रथम जर आपण सेल्सचा विचार केला तर सेल्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2058 करोड रुपयांची सेल्स होती आणि 1706 करोडचे एक्सपेन्सेस होते. 352 करोड रुपयांचा मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट होता, जो की मागील क्वार्टरमध्ये 338 करोड होता. इयर ऑन इयर बेसिसवरती 314 कोटींचा मित्रांनो मागील डिसेंबर क्वार्टरमध्ये प्रॉफिट होता. सो इयर ऑन इयर बेसिस आणि मागील क्वार्टरपेक्षा ऑपरेटिंग प्रॉफिट या ठिकाणी कुठे ना कुठे आपल्याला पॉझिटिव्ह दिसतोय. पण जर तुम्ही बघितलं डेप्रिसिएशन आणि जे काही अदर एक्सपेन्सेस आहेत, ओके, ते काढल्यानंतर ना नेट प्रॉफिट जो आहे तो या ठिकाणी काय झालेला आहे, 202 करोड राहिलेला आहे, जो की मागील क्वार्टरमध्ये 193 करोड होता. सो अर्थातच मागील क्वार्टरपेक्षा परफॉर्मन्स चांगला आहे. इयर ऑन इयर जर तुम्ही बघितलं परफॉर्मन्स कुठे ना कुठे या ठिकाणी ढासळताना आपल्याला थोडासा दिसलेला आहे. सो जे रिझल्ट्स आहेत ते मित्रांनो या ठिकाणी काय ठीकठाक रिझल्ट्स लागताना कुठे ना कुठे आपल्याला दिसलेले आहेत. असंही म्हणू शकत नाही की फार जास्त एक्स्ट्रॉर्डिनरी रिझल्ट्स या ठिकाणी होते. सो ठीकठाक रिझल्ट्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट होती ती म्हणजे डिव्हिडंडची मित्रांनो. डिव्हिडंडच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही बघणार असाल तर ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला 13 तारखेच्या अगोदर इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, तेव्हाच तुम्ही डिव्हिडंडसाठी काय असेल या ठिकाणी इलिजिबल असणार आहात. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ गुड टाइम. थँक यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.